वारीबाबत सपाचे आमदार अबू आझमींचं वादग्रस्त वक्तव्य, नमाज पठणामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीची वारीशी तुलना, सर्व स्तरातनं आझमींवरती तीव्र संताप. ठाकरेंच्या शिवसेनेत नाराज असलेले भास्कर जाधव राजकीय संन्यास घेण्याच्या विचारात. संजय राऊत सावरण्याचा प्रयत्न करतात, मात्र भाषण करायला मिळालं नाही तर नाराज होत नाही, भास्कर जाधवांकडनं स्पष्ट. माजी नगरसेवकांच्या प्रवेशावरनं महायुतीमध्ये धुसफूस. भाजपमध्ये प्रवेश केलेले ईश्वर तायडे आणि आकांक्षा शेट्टी शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी होते इच्छुक. आमदार दिलीप लांडेंच्या त्रासाला कंटाळून भाजपत प्रवेश केल्याची चर्चा. आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्रिभाषा सूत्रासंदर्भात महत्वाची बैठक. सरकार भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता. मनसेकडून आज विविध शाळेबाहेर स्वाक्षरी मोहीम. तोट्यातल्या एसटीचा अखेर लेखाजोखा जाहीर होणार. एसटीची श्वेतपत्रिका आज जाहीर होणार. मंत्रिपदी आल्यावरती प्रताप सरनाईकांनी दिले होते श्वेतपत्रिकेचे आदेश. सांगलीत वडिलांकडून झालेल्या अमानुष मारहाणीमध्ये मुलीचा मृत्यू. नीट परीक्षेमध्ये गुण कमी पडल्यामुळे मुख्याध्यापक असलेल्या वडिलांकडून मुलीला अमानुष मारहाण. नागपुरातल्या बोगस शिक्षक भरती घोटाळ्याच्या तपासासाठी राज्यव्यापी एसआयटी नेमण्याची मागणी. पोलिसांची एसआयटी सक्षम नसल्याचा भाजप समर्थक. राज्य शिक्षक परिषदेचा ठपका. गाडीचा हॉर्न जोरात का वाजवला या कारणावरून 2 गटात दगडफेक. सोलापुरातील घोंगडे वस्तीतील घटनेमध्ये 7 जण जखमी. दोन्ही गटातील 300हून अधिक लोकांचा जमाव समोरासमोर. विदर्भातल्या शाळा आजपासून सुरू होणार. बुलढाण्यामध्ये शिक्षण मंत्री दादा भुसे करणार विद्यार्थ्यांचं स्वागत. भुसेंच्या आगमनाआधी विद्यार्थ्यांकडून झाडून घेतली शाळा आणि कचरा उचलण्याचं कामही करून घेतलं. परभणी आणि हिंगोलीमध्ये ऐन पावसाळ्यात शेतीला स्प्रिंकलरने पाणी देण्याची वेळ. पेरणी केलेलं पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. मराठवाड्यातील अनेक जिल्हे कोरडेच. मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्ये पुढचे 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. उरलेल्या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसण्याची शक्यता. पंढरपुरातल्या चंद्रभागेमध्ये बुडणाऱ्या 6 भाविकांना प्रशासनाने नेमलेल्या कोळी बांधवांनी वाचवलं. उजनी धरणातनं विसर्ग केल्यामुळे पाणी पातळीमध्ये वाढ. भाविकांना काळजी घेण्याचं आवाहन. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवेघाट पार केल्यानंतर आज सासवड मुक्कामी. संत तुकाराम महाराजांची पालखी आज लोणी काळभोरहून पुढे मार्गस्थ होणार. पहिल्या टेस्टमध्ये भारताच्या दुसऱ्या डावामध्ये तिसऱ्या दिवसाअखेर 2 बाद 90 धावा. इंग्लंडच्या पहिल्या डावात 465 धावा. बुमराहनं घेतल्या 5 विकेट्स.